काय सांगितलं हे कोण हे महिला बचत गटाचे नाही आहेत सर. यांना त्या अध्यक्षाला नाही. आपली फाईल वेगळी आणि भलतेच गाडी सुटले. कोणते 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 कसं मनाने काढतात सर्व केलं जाईल. हे काय कुठले उठवतात काय असं तुम्ही अध्यक्ष सचिव आहात ना? कोणते अध्यक्ष सचिव तुझा काय संबंध? तू का मध्ये बोलतो? अहो सर रेकॉर्ड माझ्या जवळ आहे. चुकीचं देखावे पुढे अध्यक्ष तेवढे एकच आहे. अध्यक्ष कोण आहे? माझी मदर आहे त्या गटात. तुम्ही अध्यक्ष आहात ना? तुम्ही सदस्य आहात ना? सभासद आहेत ना त्या? या तुम्ही यांना वाटप करायचं. त्याचा काही संबंध नाही दुकानाशी. तुम्ही कसं त्याला दुकान देता? ते मशीन तुमच्या ताब्यात राहील. तुम्ही तुमच्या घरी घेऊन जायची मशीन. अध्यक्ष तुम्ही आहे. मी आता सुकृत करतो. लोकांची मागणी 3 महिन्याचं धान्य द्या. तुम्हाला 3 महिन्याचं धान्य आलंय. पावती काढा, धान्य द्या. काहीच करायचं, पावती काढायची, धान्य द्यायची. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही सांगायला आहोत. 3 महिन्याचं धान्य पुरतच नाही सर. पुरत नाही. तुम्ही वाटत घरी पुरलं धान्य पडून वाटत नाही. पुरत नाहीच करायला आधी वाटतच नाहीये तुम्ही. वाटायला हा सुरू करा मग वाटायला. बिलकुल करी साहेब. मी 2 मिनिटं घेतो. याच्यावर बाले दिवस चालले. हा जो प्रकार चाललाय आपला 2024 पासून चाललाय. आपण एकतरी यांचा परवाना रद्द करायला लावला होता. का रद्दच करून टाका. या मुलींना मी तहसीलदार शेळके साहेब असताना इथं उभं केलं. अध्यक्ष सचिव ते 2-3 सदस्य होते. मी मला कशाला ठेवतं ते दुकान यांच्याकडं? काय झालं? आपण दुकान कोणत्या नावानं मंजूर केले? पहिला महामुद्दा हा महिला बचत. बरोबर, अगदी बरोबर की नाही? मग कोणा चालवला पाहिजे? त्यांनी महिलांनी बरोबर, महिलांनी चालवलं. प्रायव्हेट माणसाला चालवायचा अधिकार त्यांनी दिलाय. त्यांनी दिलाय ठराव का? करून दिला. तेव्हा दिलता हो. मग आता बोलताय बघा त्यांनी दिला अध्यक्ष. तेव्हापर्यंत चांगलंच होतं. कोणची ऑर्डर होती का नव्हती. आता हे 1 वर्ष झालं तसं चालू आहे. 1 वर्ष नाही 2. मी तुम्हाला आदेश जाऊ. तुमचं दुकान परवाना कधी रद्द केलाय तो? हा ते दाखवलं ना मग. तुमचं नाव सांगा. ते चोरीचा आरोप लावले आमच्या. हा कुठं 550 किलो धान्य तुम्ही चोरून विकलं असा आरोप आहे तुमच्या सचिव आणि अध्यक्ष. स्टॉक रजिस्टर, व्हिजिट बुक वगैरे जे काय असेल ते सगळं घेऊन. आता तुमच्या दोघींच्या ताब्यात मशीन, आय स्कॅनर आणि धान्याचा जेवढा काही स्टॉक आहे तो मोजून येतो. तो स्टॉक आम्ही तुमच्या ताब्यात देणार. तुम्ही एवढे लोक जमलेले त्यांच्या पावत्या काढत. त्यांच्याकडे लिस्ट आहे. कोणाचं एप्रिलचं दिलंय, कोणाचं मेचं दिलंय, ती लिस्ट घ्या. त्यांना माहिती असेल त्याप्रमाणे वाटप सुरू करा. आता 3 महिन्याचा काय नेलं? तर ती लिस्ट केलेली आहे ना. 3 महिन्याचं कोणाचं नेलं, कोणाचं. एवढे तर लोक नाही, 100 तर लोक आहेत. तुम्हाला माहिती कोणी 3 महिन्याचं नेलं, कोणी 2 महिन्याचं नेलं, कोणी 1 महिन्याचं नाही निघाली. जे काहींची पावती नाही निघाली त्यांची पावती काढून घ्या. तुम्ही अध्यक्ष आला ध्यान. तुम्ही जबाबदारी ही द्या ती येऊ द्या. का करताय तुम्ही? असं उत्तर कसं सांगा. घाबरू तर कशाला काय विचारता कसे प्रश्न? बरं ठीक आहे सर. मोजून देणार आहेत किती शिल्लक आहे आता तुम्हाला मोजून देणार. वाटप केलंय ना. अंदाजे द्यायला का आम्ही? तुम्ही ते अंदाजे नाही. आता जो माल शिल्लक आहे ना ते तुमच्या ताब्यात मोजून द्या. आणि जो वाटप केलाय ना त्याचा हिशोब त्यांच्या टॅली करून पहा. तो टॅली होईल ना. जेवढं तू नको सांगू आता मला. नाही सर, जे प्रत्यक्ष शिल्लक आहे ना ती मोजून देतो आम्ही. त्याच्यातून त्यांना वाटप करून दे. आणि सर मग जो शॉर्टेज राहणार आहे माल त्याचं काय? शॉर्टेजचं आपण बघूया. आता पहिले त्यांना वाटप करू दे. कार्ड ठीक आहे, वाटप तर होणार आहे सर. आपण दुकानावर कारवाई प्रस्तावित हा करू. मग ते सांगा तुम्ही. जे वितरक होतात त्याच्यावर कारवाई. चालू महिन्याचं वाटप तर होऊ दे ना. हो ठीक आहे. पण लोकांना
15 तारखेपर्यंत एप्रिल महिन्याचं मशीन मध्ये संपणार आहे. तुझ्या शॉर्टेज पाहिजे जर लोकांची पावत्या नाही राहिल्या तर कोण अहो सर जबाबदार? आमच्या 3 पावत्या काढल्या तर आम्हाला एक पण राशन भेटलं नाही तुझी महिन्यात. पावती जरी निघाली बाकीच्यांची पावती नाही निघालेली ना. अहो हाच प्रश्न जर एवढा माल शॉर्टेज राहत होता ही कारवाई कोणावर करायला पाहिजे? वितरक याच्यावर नाही ना करायला पाहिजे आज त्यांच्या महिला बचत गटवर. महिला बचत गटला दुकान दिलेलं आहे. हो सर पण ते जिम्मेदारी घेतात का नाही घेत? ते सरळ बोलतात आम्हाला काय माहिती नाही. मग त्याची जबाबदारी घेणार कोण? त्याच घेणार, त्यांच्यावरच जबाबदारी आहे. बघा आता सर आहे शेतात तेवढं वाटणार आहे. पण जबाबदारी तेवढंच कसं वाटतं घेणार? अरे वाटायचं तेच सांगतात ते तुमच्याकडे जे शिल्लक आहे ते तुम्ही वाटायचं. तुम्ही जरा डोक्यानं चालला जरा नका काय ते बरोबर सांगतात तसं करा. मग आता ज्यांच्या पावत्या काढल्यात ना मग तुमच्याशी प्रश्न आहे. मी म्हणतो पोपटराव त्यांनी पावती काढली 3 महिन्याची काढली का 2 महिने असं ग्रहित धरा. तो माल ज्यांनी पावती काढली ना त्याकडून वसूल करून घ्यायचा तुम्ही. तो आता उर्वरित माल यांच्या ताब्यात दिला जाणार आहे. पूर्वी ज्या पावत्या काढल्यात ना तुम्ही कोणी म्हणते दोन एकच महिन्याचं धान्य दिले, कोणी म्हणते 2 महिन्याचं दिले, तो त्याच्याकडून वसूल करून घ्या. अजून मागे थांबा तुम्ही लोक. आणि ज्यांनी पावते नाही काढले त्यांचं काय? नाही तुम्हाला तर नाही ना पावती काढायची. तसं नाही. पावती निघालीच नाही तर प्रश्न नाही. पावती काढायची. हा टाका चालेल करून टाका. हा चालेल 1 तास जाऊ द्या साहेब मरू दे माझी ती शिक्षा आहे. जाऊ द्या चालेल. कोण मोबाईल गेले ना चोरी. लॉग इनला तेच लॉग इन नाही केलं. कोणाचं घरी करायचं होतं. ती बाई पण गेली निघून सचिव तिचं नोंदणी आहे ना ती पण गावाला गेली निघून. आधार तर तुमचं नाही. प्रत्येक वाटलं. त्यांनी उघड केला तुम्ही 5-5 किलो राशन मागा खाता त्यांनी उघड केला म्हणून तो ह्या पोरांनी गोंधळ घातला का? त्यानं उघड केला म्हणून गोंधळ घातला काय? तुम्ही चोऱ्या करायच्या आणि त्याच्यावर आरोप करायचं काय? नाही तेच ना. त्यांनी उघडकीस केला म्हणून तो चोर ठरला काय? चोऱ्या तुम्ही करायच्या आणि त्याच्यावर आरोप करतात खोटा नाही बघ ना कशी बोलत आहे. फायदा केला ना. हा चाललाय काय उद्योग? त्या पोरी म्हणतात आमचं शिक्क्याही पळून नेलं, ते कागदही नेली, काय सांगत सुटलेत नाही. आरोप करतात काय लोकांना 6-6 महिन्याच्या पावत्या काढून घेतल्या तर खोटा बोलत आहेत. मग ते राशन दिलं वाटप दाखवलंय त्याने आणि परत मारहाण करायची. लोक दारात गेली का शिवी गाडी करायची का? भिकारी आहेत म्हणते भिकारी आणि दारात देतात. आम्ही सरकार देतो त्याचा घ्यायला येतो. तुमच्या शेतात पिकलेलं नाही घेते आम्ही. गटानं दुकान चालवा नसेल चालवत तर त्यांनी राजीनामा देऊ. आम्ही कोणाला जोडायला लावतो. त्यांना म्हणा तुमची साड्या पाठवल्या पुढे गेली तुमची साखर 50 वेळा बोलत राहू का? पोपटरावचे नाही धान्य मिळायचे. एक काय 5 किलो धान्य गेलो वाया मी म्हणतो. पण घरात 4 माणसं त्यांचं तर मिळायला पाहिजे का नाही? जागा आहे यांच्याकडे रिपोर्ट केलेला असतो. ह्या घरामध्ये धान्य ठेवलं ते मंगाबाई कोकणीच्या घरामध्ये धान्य नाही रे माग. म्हणजे कुठे ठेवायचं धान्य? कोणाच्या इथं ठेवायचं अधिकार आहे का तुम्हाला? हा रड्यांच्या इथे किती जणांच्या इथे मी पाहिलं. म्हणजे हा गेम आहे का तुम्ही? आम्ही कोपऱ्यात भाकरी म्हणतो का आता बोल माणूस बोलत नाही. चला बाबा चाललंय आपल्याला काय ते धान्य आलोय नाही आपण. म्हणजे त्याच्यामुळे माझं जरी भागत असेल पण इतरांचं काय? माझ्याकडे सगळा इतिहास आहे गावाचा. मी जरी बाहेर फिरतोय तरी इथं एका घरात धान्य ठेवतो का 3 घरात धान्य ठेवता. तुम्ही मला शिकवायचं सांगेल का? तुम्हाला जरी माहित नसेल पण मी जरी बाहेर फिरतो तरी कोणत्या इथं ठेवलं जातं कुठून काढलं जातं ते सुद्धा मला माहिती. काही बाई ही एक बाई सचिव आहे वाटते. तो नाव सांग मला यांच्याकडे जरा येऊ तो नाव जरा.
गाडी भाडं मी भरणार, पण मला एक काढायचंच आहे बाई. मला चालवत नाही तरी मी चालणार कसे, माझ्या मनातच आलं आता. हा चालला काय खेळ बुवा, रोज रोज तेच ऐकून दो बाईचं. ही बाई येते मला धान्य, मला काय काय 2-3 बाया तर मला म्हणलं 7 महिने धान्य मिळालं नाही, 7 महिने. ते अरे चाललंय काय बोलणंच लय अवघड आहे. धान्याचं पण थोडं पण केलं ना, हे घरातल्याच उचपत्ती काढायच्या, तुला बोलवायचं आहे, मला बोलवायचं आहे, ते बरोबर नाही. तर मी आपल्याकडे बसायचो, चाललंय यांचं काय करायचं आपल्याला. रेशनिंग द्यायचं टाकून पण घरचा तसं सुखरूप बिघाड बसत नसते, पण हे बघ, भाईगिरी शासनाचं करायची, म्हणजे मारायचं. माणूस जाणारच आणायचा ना. हा? म्हणजे एवढी कसं बाईगिरी आहे त्यांची. राशन महिलांच्या नाव आणि भाईगिरीने दुसऱ्यानेच करायची. पण धान्य हे त्या महिला बचत गट जबाबदार. त्या महिलांनीच दादागिरी करतो तो. ते आहेत ना समोर. कोणलाच नाही हो, कोणलाच नाही. मला इथं क्रमात आले दिवाळीत, कोणला साड्या मिळाल्या, हे बायने भेटल्या, कोणला साड्या. दिवाळीला का कोणला दिल्या ते तरी मिळू दे ना, एखादी बाई सांगू दे ना मला, कंची बाई सांगते मला मिळाल्या साड्या. मिळाल्या नाही त्यांना, तर ते काय खोटे बोलतील. स्टॉक आहे रमेश. ऑनलाईन केलेले ते शेतकऱ्यांचे आले, काही बाकी करायचे राहिले. 425 तो गॅप झाल्यापासून आतापर्यंत जा तुम्ही लाईनीत लागा जाते. अरे ज्यांच्या पावसा काढल्या तुम्ही लाईनीवर जाणार तिथं, ज्यांच्या राहिला या असं लाईनीवर. ज्यांच्या राहिला ते थांबायचे, त्यांच्या पावसा काढायचे. ज्यांच्या काढल्या नाही ते थांबायचं, ज्यांच्या काढल्या नाही ना ज्यांच्या नाही काढल्या काही ते थांबायचं, काढायचं. हे आपल्याला हे धान्य तर घ्या काढायची त्यांनी समोरून आहे आपली. काम करणाऱ्याला सुधरत नाही ना काम करताना. ज्याला पावती काढायची त्याने लाईन मध्ये उभा राहा, लाईन तयार केलेली. दादा त्याच्यात बघण्यासारखं काहीच नाहीये, समोरून येऊन उभा राहा. साखर आली का त्याच्या मशीनला रे. अंत्योदयचं असेल तर साखरेची पावती काढून, अंत्योदय असेल तर आम्ही साखरेची पावती काढून त्यांना पावती देणार. आपण त्यांना सांगितलेलं पावती द्यायची आणि यांच्या ताब्यात दिलेले कंपल्सरी पावती द्यायची, पावतीप्रमाणे धान्य द्यायचं. अगोदरच पावत्या काढल्या जातात लोकांना न विचारता, त्यात काय करायचं. काय होते यांना फसवलं जातं, वायफाय चालत नाही, लाटा मिळत नाही. म्हणजे हा प्रकार करून आधी 4 दिवस आधीच पावत्या काढल्या जातात आणि मग हा त्रास आम्हाला होतो. आता आपण महिला बचत गटच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आपण ते दुकान आता जेव्हा याचं वाटप कंप्लीट होईल तर आपण सरपंचांसोबत पण बोललेलो आहे. समाज मंदिरात आपण धान्य खाली करणार आहोत आणि मशीन आज मी अध्यक्ष आणि सचिवांच्या ताब्यात त्यांची सही नाही आणि त्यांना सांगितलंय आपण पावती द्या धान्य अजून काय विषय. सचिव आहे ना, काय नक्की काय वस्तुस्थिती काय ते धर्म आडारी ते तुम्हाला विचारून करतात की मनमानी करतात. मनानी तुम्ही तुम्ही विचारता का त्यांना. विचारतो पण तो भांडायला उठतो. तुम्ही सचिव आहेत ना, मग कसं काय ताब्यात ठेवलं त्यांनी. तुमचं ते शिक्के कुठे सगळं त्याने घेतलेले मागायला गेलं तर लगेच तो पण तो आता देत नाही बघा.
हा हे तोडायचं. काय झालं एक पावती काढली आणि दुसरी पावती काढायची घरी राहिली का पावती हाय घरी पावती नाही म्हणजे काढली पावती दुसरी काढायला सांगितलं बर भेटलं का मावशी बरोबर भेटलं का काय काय दिलं तुम्हाला 9 किलो साखर नाही ना बर बरोबर आहे ना हे मग झालं 15 किलो चालेल याच्या आधी मिळायचं का एक महिन्याचा दिला तर 1 महिन्याचा